आता आपण बघूया विण दोघांतली तुटेनाचा एपिसोड 2. इकडे सकाळी समरला ऑफिसला जायची घाई असते, तेव्हा तो वॉलेट शोधत असतो. तेवढ्यात स्वानंदी त्याला वॉलेट देते. तेव्हा समर बोलतो थँक्स. तेव्हा स्वानंदी बोलते जरा बोलायचे तुमच्याशी. तेव्हा समर बोलतो आत्ता नाही आत्ता मी खूप घाई गडबड येते, आत्ता काही नाही. तेव्हा स्वानंदी बोलते की महत्त्वाचं आहे. तेव्हा समर बोलतो मग कालच बोलायचं ना. तेव्हा स्वानंदी बोलते ऐका ना. तेव्हा समर बोलतो बोला कोणाबद्दल बोलायचं, कशाबद्दल बोलायचं आहे. तेव्हा स्वानंदी बोलते ऑफिसबद्दल. तेव्हा समर बोलतो आता तुमच्या ऑफिसबद्दल माझ्याशी तुम्हाला काय बोलायचं आहे. तेव्हा स्वानंदी बोलते माझ्या नाही हो तुमच्या ऑफिसबद्दल. तेव्हा समर बोलतो आता माझ्या ऑफिसबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे. तेव्हा स्वानंदी बोलते श्वेताबद्दल. तेव्हा समर थोडा शांत होतो आणि बोलतो की हे बघा तो विषय माझ्यासाठी संपला आहे. मी श्वेता आणि अंशुमनशी बोलले आणि तुमच्यापर्यंत ह्या गोष्टी पोचल्याच कशा. तेव्हा स्वानंदी बोलते ते इतकं महत्त्वाचं नाही आहे, पण तुम्ही ऐकून तर घ्या ना. एका मुलीचा प्रश्न आहे, ती घाबरली होती. तेव्हा समर बोलतो की पण मी तिच्याशी बोललो होतो ना, ती का घाबरेल. तेव्हा स्वानंदी बोलते की हो ती घाबरली होती म्हणून तिने खूप काही गोष्टी सांगितल्या नाही. आणि अंशुमन तिच्यासोबत जे वागतो आहे ना, अंशुमनने तिला अश्लील मेसेजही पाठवले होते. मी तिला सांगितले की तू ते स्क्रीनशॉट मला पाठव म्हणून. आता ती अर्थात पाठवेल की नाही मला माहीत नाही, पण मी स्वतः वाचले तो कसले घाणेरडे मेसेज करतो तिला. तेव्हा समर बोलतो की हे बघा मी अंशुमनशी बोललो आहे आणि तिच्याशीही बोललो आहे की मला नाही वाटत असं काही असेल. तेव्हा स्वानंदी बोलते अहो एकदा विश्वास तर ठेवा. एखाद्या मुलीचा प्रश्न आहे आणि एखाद्या जॉब प्लेसमध्ये मुलींवर हॅरॅसमेंटची जी वेळ येते त्यामुळे मुली किती खचून जातात, काय होतं त्यांचं हे तुम्हाला कसं माहिती आहे. तेव्हा स्वानंदी बोलते हे बघा मी पण इथे हवं तर तुमच्यासोबत आपण दोघं मिळून बोलूया. तेव्हा समर बोलतो तुम्ही कशाला, मी बोलेल ना, मला बोलता येतं. तेव्हा स्वानंदी बोलते मला माहिती तुम्हाला बोलता येतं, पण ती तुम्हाला घाबरते ना, तुम्हाला घाबरते म्हणून ती बोलत नाही आहे. कदाचित माझ्यासमोर तिला अनइझी नाही होणार. तेव्हा समर बोलतो ठीक आहे. तेव्हा स्वानंदी बोलते चला मी पण येते. तेव्हा समर बोलतो आता कुठे. तेव्हा स्वानंदी बोलते अहो आत्ताच ठरलं ना आपलं, आपण दोघी बोलणार आहे. तेव्हा समर बोलतो की तुमचं तुम्ही ठरवलं, माझं काही ठरलेलं नाही. तेव्हा स्वानंदी बोलते की ठीक आहे पण आपण जाऊयात म्हणून. तेव्हा समर बोलतो हे शेवटचं, याच्यापुढे मला असं काही करायला सांगायचं नाही. इकडे मल्लिका अंशूला बोलत असते वा किती ग्रेट काम केलं आहेस तू, अजून माझ्या मागे चांगलं काम लावलं आहेस तू. तेव्हा अंशू बोलतो मॉम किती स्मार्ट निघाली ती श्वेता, तिला किती वेळा बजावलं असून सुद्धा ती स्वानंदीपर्यंत गेली. मला चॅलेंज येतं का, आता बघ मी काय करतो तिच्यासोबत. तेव्हा अर्पिता बोलते की अरे पण ती पुन्हा तोंड उघडेल. तेव्हा अंशू बोलतो मॉम मी एक काम करतो ना, तिला आजच्याच गायबच करतो. तेव्हा मल्लिका बोलते वाह ग्रेट, त्याच्या गालाला हात लावते आणि बोलते की आणि जा मग खडी फोडायला. तेव्हा अंशू बोलतो मॉम असं कोणाला कळणार आहे मी काय केलं आहे ते. तेव्हा मल्लिका बोलते की का आपण स्पेसमध्ये राहतो का कोणाला कळायला काय केलं आहे ते म्हणून. तेव्हा मल्लिका बोलते आपण जमिनीवर राहतो आणि आपल्या आजूबाजूला जे राहतात ना ते आपल्यापेक्षाही हुशार असतात, कळलं. किती वेळा अजून मला तोंडावर पाडणार आहेस. तेव्हा अर्पिता बोलते मॉम शांत राहा ना. तेव्हा मल्लिका बोलते की याला सांग ना शांत राहायला. तेव्हा अंशू बोलतो मॉम. तेव्हा मल्लिका बोलते शट अप, आता जे मी सांगेल तेच करायचं. तेव्हा अंशू बोलतो म्हणजे काय करायचं. तेव्हा मल्लिका बोलते आता ऑफिसमध्ये जायचं. तेव्हा मल्लिका चिडते. तेव्हा अंशू बोलतो आणि काय करायचं आणि ती समोर दिसली तर. तेव्हा मल्लिका चिडून बोलते की शांतच राहायचं, जमेल ना. तेव्हा ती त्याला चिडणार आणि समोर ती दिसली तर काहीही नाही बोलायचं. मल्लिका चिडते. तेव्हा अर्पिता तिला शांत करते की मम्मा शांत बस, तो करेल. तेव्हा अर्पिता बोलते अंशुमन जमेल ना. तेव्हा अंशू बोलतो जमून घेईल. इकडे समर आणि स्वानंदी ऑफिसमध्ये येते. समर तिला केबिनमध्ये घेऊन येतो आणि सांगत असतो की हे बघा माझ्या सगळ्या मीटिंग सगळं स्केड्यूल तुमच्यामुळे चेंज झालं आहे. तुम्हाला काय गरज होती ऑफिसमध्ये यायची आणि हे करायची. तुम्हाला किती वेळा सांगितले की झालं आहे माझं बोलून. आणि माझा भाऊ तसा नाही आहे. तेवढा तिथे आनंद येतो. तेव्हा आनंद बोलणार तेव्हा समर बोलतो की आनंद आपलं बोलून झालं आहे ना श्वेताशी, मग काय यांना परत विश्वास बसत नाही, यांना माझ्या भावावर विश्वास नाही, यांना पुन्हा बोलायचे किती कामं पडलीत. तेव्हा आनंदने त्याला समजवतो की समर हे बघ वहिनी म्हणतायत ना आपण एकदा समजून घेऊया ना. तेव्हा स्वानंदी बोलते अहो मी काही तुमचा फार काही वेळ घेणार नाही आणि का मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. तेव्हा समर बोलतो मला कळते. तेव्हा स्वानंदी बोलते की अहो ती घाबरली नाही बोलणार ती. तेव्हा समर बोलतो की बघा पैशासाठी खोटं बोलणारी माणसं आपल्या आजूबाजूला असतात, हे तुम्हालाही माहिती आहे. तेव्हा स्वानंदी बोलते हो मला माहिती आहे, पण आपण एकदा बोलायला काय हरकत आहे, तिचा प्रश्न आहे म्हणून एरवी मी तुम्हाला सांगितलंही नसतं. तेव्हा आनंद बोलतो की समर एकदा बघ ना, आपण एकदा बोलून बघू ना. तेव्हा समर बोलतो ठीक आहे बोलव तिला. तेव्हा आनंद तिला बोलवायला जातो. श्वेता येते. तेव्हा समर श्वेताला विचारतो की श्वेता
तुझ्याशी आम्ही बोलून झाले, पण पुन्हा मी तुला विचारतोय काही झालं आहे का? तुझ्याशी अंशू असं काही वियर्ड वागला आहे का? बोलू नको, घाबरू नको, सांग. आणि अजून एक गोष्ट म्हणजे काही तुला त्याने त्रास दिला आहे का आपल्या स्टाफमध्ये? आणि तुला काही असं काही पुढचे पाऊल वियर्ड मेसेज वगैरे केलेत का? तेव्हा श्वेता काहीच बोलत नाही. तेव्हा स्वानंदी बोलते की बोल ना श्वेता, अगं घाबरू नकोस, आम्ही तुझ्या बाजूने आहोत श्वेता, बोल. तू आत्ता बोलली नाहीस तर कधी नाही. तेव्हा आनंदही बोलतो की बोल श्वेता, तू घाबरू नकोस, तुला सांगितले ना आम्ही सगळे तुझ्या बाजूने आहोत म्हणून. तेव्हा श्वेता थोडी थांबते आणि बोलते की नाही सर, असं काहीच झालं नाही. तेव्हा समरला विश्वास बसतो. तेव्हा स्वानंदी एकदमच शॉक होते. स्वानंदी श्वेताकडे जाते आणि श्वेता, अगं तू कालच मला बोललीस ना आणि तू मला मेसेजही दाखवलीस, ते मेसेज दाखव यांना. तेव्हा स्वानंदी पुन्हा पुन्हा श्वेताला सांगत असते की काय? तेव्हा श्वेता बोलते की मला कुठले मेसेजेस मॅडम, कसले मेसेजेस? माझ्याकडे कुठलेही मेसेजेस नाही आहेत. तेव्हा स्वानंदी तिला पुन्हा विचारते का, अगं तू खोटं बोलतेस का? तेव्हा श्वेता डायरेक्ट पलटते आणि बोलते की खोटं मी नाही, खोटं तुम्ही बोलतायत मॅडम. तुम्हीच मला सांगितलं होतं ना की अंशुमन सरांबद्दल समर सरांना असं असं सांगा म्हणून. तेव्हा स्वानंदी एकदम शॉक्ड होते आणि समोर स्वानंदीला काही बोलणार तेवढ्यात आनंद बोलतो की झालं. तेव्हा समोर बोलतो की झालं म्हणजे तुम्हाला कामं नसतील ना, काही आयुष्यात कामं असतील ना तर ती कामं करा, मला खूप कामं आहे, तरी कामं वेळ शैतानाचा वेळ असतो असं म्हणतात. आणि काय चाललं आहे तुमचं? तुमच्यासाठी मी तेवढा वेळ टाईम वेस्ट करत श्वेताशी बोललो, एकदा माझं बोलून झालं आहे असताना. तेव्हा आनंद बोलतो की थांब समर थांब, हे बघ श्वेता, इथे स्वानंदीची काहीही चूक नाही आहे. अगं मुळात आमचंच चुकलं, आम्हाला वाटत होतं ना तुझी मदत करावी म्हणून तिला मी यात सगळ्यात ओढले, त्याच्यात तिची काहीच चूक नव्हती. तेव्हा स्वानंदी बोलते की आनंद दादा शांत व्हा. तेव्हा ती बोलते की श्वेता, अगं राजा सांग जरा, हे बघ तुला इथे संधी आहे तुझं मत मांडण्याची. ह्या केबिनमधून बाहेर गेलीस ना तर परत तुला ही संधी मिळणार नाही आणि पुन्हा तोच त्रास तुला सहन करावा लागेल. तुझ्यासाठी का असे ना, सांग, बोल काहीतरी. तेव्हा समर बोलतो इनफ इज इनफ. तेव्हा समर स्वानंदीला बोलते की का वदवून घेतायत तुम्ही, का वदवून घेतायत की माझा भाऊ खोटा आहे म्हणून? मी सांगितलं ना. आणि मुळात म्हणजे तुम्हाला ही गरजच काय गरज आहे तुम्हाला माझ्या ऑफिसच्या कामामध्ये नाक खुपसायची? समर स्वानंदीला वाटेल ते बोलतो. तेव्हा आनंद बोलतो की समर बोलतो की आनंद, मी तुलाही बोलतोय की तुम्हाला जर काही कामं नसतील ना तर करा कामं, पण या अशा गोष्टींमध्ये लक्ष घालू नका. आणि काय तुम्ही का वदवून घेताय तिच्याकडनं की माझा भाऊ, मी त्याला ओळखतो, तो तसा नाही आहे आणि तो इतकी चांगली कामं करतो आणि तुम्ही त्याच्यावर आरोप लावताय. तेव्हा समर बोलतो की श्वेता तू जा. श्वेता जाते आणि आनंदलाही बोलतो की प्लीज. आनंदही जातो. तेव्हा समरच स्वानंदीला बोलतो आणि तुम्ही जनाची नाही तर मनाची लाज वाटत असेल ना तर एक गोष्ट करा, अंशुमनची माफी मागा तुम्ही, कारण की तुम्ही चुकला आहेत आणि या तुम्ही. तेव्हा स्वानंदी पुन्हा बोलते की एक मिनटं ऐका. तेव्हा समर बोलतो की प्लीज जा निघा आणि स्वानंदी तिथून चालली जाते. स्वानंदी बाहेर पार्किंगमध्ये येते. श्वेता गाडी काढत असते. तेव्हा स्वानंदी बोलते श्वेता एक मिनिट. श्वेता उतरते. तेव्हा स्वानंदी बोलते थांब, अशा मनस्थितीत गाडी चालवू नको, हे पाणी घे, पाणी पी. तेव्हा श्वेता पाणी पिते आणि बोलते सॉरी मॅम, मी खोटं बोलली. तेव्हा स्वानंदी बोलते इट्स ओके, पण काय झालं, खरं काय ते सांग. तेव्हा स्वानंदी बोलत असते. तेव्हा श्वेता बोलत असते की मॅम ते शेळके सर. तेव्हा स्वानंदी बोलते की सांग काय झालं. तेव्हा श्वेता बोलते की त्यांनी मला धमकी दिली की माझ्या आईला मारून टाकतील म्हणून. तेव्हा स्वानंदी खूप शॉक होते. तेव्हा श्वेता सांगत असते की त्यांनी 4-5 गुंड पाठवले हो, मला नाही हो, या मोठ्या लोकांमध्ये मला आधी समजायला पाहतं, या मोठ्या लोकांच्या नादी नाही लागायचं, त्यापेक्षा मी नोकरी सोडलेली बरी. तेव्हा स्वानंदी तिला समजवत असते की अगं तू असं का करते, नोकरी सोडायचा काय संबंध. तेव्हा श्वेता बोलते की पाण्यात राहून माशाशी वैर नाही घेता येत मॅम. तेव्हा स्वानंदी बोलते मग काय करणार आहेस तू, नोकरी सोडणार आहे? अगं आई आजारी आहे ना तुझी, तिच्या ट्रीटमेंटसाठी पैसे लागेल ना. तेव्हा श्वेता बोलते मॅम मला खरंच माफ करा, इथे राहिले तर मला त्रास सहन करावा लागेल, मला मान्य आहे, पण बाहेर पडली तर दुसरीकडे कुठे नोकरी मिळणार, कशी मिळणार, मला खूप काही समजत नाही हो मॅम. आणि श्वेता चालली जाते आणि तिचा आजचा एपिसोड संपतो.